नागपुर में रविवार को शिवसेना शिंदे गुट का पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर सांसद संजय देशमुख, स्थानिक पदाधिकारी और बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान कई युवाओं ने शिवसेना शिंदे गुट की सदस्यता ग्रहण की। मीडिया से बातचीत में सांसद संजय देशमुख ने कहा कि उन्होंने उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट इसलिए छोड़ा क्योंकि उनके विधानसभा क्षेत्र में विकास कार्यों को गति नहीं मिल पा रही थी। उन्होंने कहा कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने लाड़की बहन योजना, कामगार कल्याण सहित अनेक जनहितकारी योजनाओं को प्रभावी ढंग से लागू किया। इन्हीं विकास कार्यों और जन कल्याणकारी नीतियों से प्रभावित होकर बड़ी संख्या में युवा शिवसेना शिंदे गुट से जुड़ रहे हैं। अनेक मान्यवर मंडळी येणार होती, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही। परंतु तरी सुद्धा ज्यांनी या पक्ष प्रवेश सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। या नागपूर शहरामध्ये खऱ्या अर्थानं शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला सर्वांना या ठिकाणी जोमाने कामाला लावावं लागणार आहे। आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व या नागपूर आणि नागपूरच्या परिसरामध्ये जरी असलं तरी शिवसेना आपल्याला खंबीरपणे या ठिकाणी उभी करायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभं राहू अशी शाश्वती याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या विकासाच्या कामाच्या बाबतीत आपल्याला सर्वांना पुढाकार घ्यायचा आहे। आणि हे सर्व करत असताना आज जरी आपल्या या नागपूर शहरामध्ये पक्षाची परिस्थिती, पक्षाचे वाटचाल, पक्षाचे नगरसेवक, पक्षाचे आमदार, पक्षाचा खासदार जरी नसला तरी आम्ही जिद्दीनं या ठिकाणी काम केलं, जिद्दीनं परिश्रम केलं, जिद्दीने मेहनत केली तर निश्चितपणे आपण या नागपूर शहरामध्ये सुद्धा इतिहास घडवू शकतो। आपले जिल्हा प्रमुख आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, हे सुद्धा रात्रंदिवस या ठिकाणी काम करून शिवसेना पक्षामध्ये गरिबाचा, सामान्याचा, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा आवाज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी गरीब सामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून त्यांच्या अडचणीमध्ये शिवसैनिकांनी समोर आलं पाहिजे। शिवसैनिकांनी माणसाचा आवाज शिवसेना पक्ष या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरला। आज आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत करत आहेत, परिश्रम करत आहेत। आपल्या या पक्षामध्ये मोठ्या संख्येनं आपले सर्व या महाराष्ट्रातील युवक या ठिकाणी पक्ष प्रवेश घेत आहेत। याचं कारण काय तर आपला जो नेता, आपले जे उपमुख्यमंत्री आहे एकनाथराव शिंदे यांनी कधी जात पात धर्म कधी पाळला नाही। सामान्य माणसाला सोबत घेऊन संघर्षाची लढाई त्यांनी लढलेली आहे आणि ही लढाई तुम्हाला आम्हाला या ठिकाणी लढायची आहे। निश्चितपणे आपल्याला काही अडचणी येतील, अडचणीला समोर जावं लागेल। तुमच्या पाठीमागे सुद्धा आमच्या सारख्या मंडळीचा हात असला पाहिजे, तुमच्या पाठीमागे सुद्धा आम्ही खंबीरपणे उभं राहिलो पाहिजे। ही रास्त अपेक्षा आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे। काळजी करू नका, तुमच्या सुखात, तुमच्या दुःखात, तुमच्या अडचणीत जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला आवाज द्याल त्यावेळेस आम्ही तुमच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहू आणि आपला पक्ष कसा बळकट करता येईल, आपला पक्ष कसा मजबूत करता येईल, आपल्या कार्यकर्त्याला कसं बळ देता येईल, त्यांच्या अडचणीत आमच्या सारख्या मंडळीला कसं समोर येता येईल ही बाब आम्ही लक्षात घेऊन निश्चितपणे या ठिकाणी काम करू। ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। आज जरी आपल्याला वाटत असेल की संख्या कमी आहे, थोडेफार लोक आहेत, परंतु कालांतरानं आपण जर चांगलं काम केलं, आपण जर लोकांच्या अडचणीत सामील झालो आणि लोकांच्या अडचणी आपण जर सोडवल्या, सच्च्या मनानं सच्च्या दिलानं जर आपण काम केलं तो अत्यंत अभिमानास्पद आणि निश्चितपणे तुमची या ठिकाणी प्रशंसा करण्यासारखा आहे। आपण सर्वजण पक्षामध्ये प्रवेश करत आहेत, त्यांचं मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणी सुद्धा आम्ही स्वतः जातीने लक्ष देऊ, त्या अडचणी सुद्धा सोडवू आणि तुम्हाला पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर असं वाटलं पाहिजे की निश्चितपणे ज्या पक्षामध्ये आपण प्रवेश केला त्या पक्षातील नेते, त्या पक्षातील पदाधिकारी, सर्व मंडळी आपल्या पाठीमागे निश्चितपणे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत असा विश्वास या ठिकाणी आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात। तुम्ही सर्वांनी प्रत्येक या नागपूर
शहरामध्ये या परिसरामध्ये आपला पक्ष कसा वाढवता येईल, नवीन युवकांना आपल्या पक्षामध्ये कसा प्रवेश देता येईल, त्यांचा उत्साह कसा वाढवता येईल आणि त्यांच्या बाबतीत आमच्यासारख्या लोकांशी संपर्क साधून तुमच्या अडचणी निश्चितपणे आम्हाला सांगितल्या पाहिजे. आताच आमचे जिल्हा प्रमुखांनी काही गोष्टी मला सांगितल्या. निश्चितपणे आपले या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या कानावर आपण या ठिकाणी निश्चितपणे या सर्व गोष्टी टाकू आणि शेवटी पक्ष आपला या ठिकाणी आपल्या बाकी पक्षाचे लोक मोठमोठ्या पदावर या ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी आपले जे कार्यकर्ते आहेत यांना बळ देण्याची अधिक आवश्यकता आहे. ही बाब सुद्धा आम्ही निश्चितपणे आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या कानावर आम्ही या ठिकाणी टाकू. काळजी करण्याचं काही कारण नाही. आपण सर्व मिळून या ठिकाणी या नागपूर शहरामध्ये येणाऱ्या 1 वर्षात शिवसेनेचा बुलंद आवाज या ठिकाणी आपल्या नागपूर शहरामध्ये निश्चित प्रकारे आपण या ठिकाणी करू. एवढंच या प्रसंगी सांगतो. आपण सर्वजण या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश घेत आहे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि निश्चितपणे आज या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्वांनी मान सन्मान केला याबद्दल सुद्धा आयोजकांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि काळजी करण्याचं कारण नाही. शेवटी आपल्याला पक्ष वाढवायचा आहे आणि पक्ष वाढवत असताना आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे. आपल्या या बाबतीत कोण काय पाहते, कोण काय निर्णय घेतात, तरी सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोजचा उडा लागलेला रोजचे पक्ष प्रवेश आहे. अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक मंडळी या ठिकाणी पक्षामध्ये आलेली आहे. याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे की सामान्य माणसासाठी एकनाथराव शिंदे साहेब खंबीरपणे उभं राहतात याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. चला आपण सर्व मिळून या ठिकाणी आपला पक्ष या महाराष्ट्रामध्ये 1 नंबर करण्यासाठी रात्रंदिवस आपण या ठिकाणी काम करू असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द नाही, पक्षवाढीसाठी शिंदे साहेबाच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक युवकांमध्ये एक प्रचंड लाट निर्माण झालेली आहे की शिंदे साहेबाचं नेतृत्व सर्वसामान्य लोकांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये सर्वसामान्य युवकांना असो, शेतकऱ्यांना असो, शेतमजुरांना असो प्राधान्य देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. लाडक्या बहिणीसारखी योजना त्यांनी अस्तित्वात आणलेली आहे. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर या ठिकाणी पक्षामध्ये येण्याचा ओढा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दिसून येत आहे. नाही, निकाल हा आमच्या बाजूनच लागणार होता, कारण कायद्याच्या चौकटीतच आम्ही हा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. आम्ही 6 खासदार एकत्ररित्या बसलो, सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळं हा निर्णय आम्हाला अपेक्षितच होता. नाही, आता पुढचं तर मी काही सांगू शकणार नाही, कारण मी काय त्या बाकीच्या याच्यात नाही. आम्ही जे मंडळी आलेलं आहोत ते विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या मतदारसंघामध्ये जे काही विकासात्मक कामं रखडलेली होती ती पूर्णत्वास करण्यासाठी, कारण लोकांनी आम्हाला ज्या अपेक्षानं निवडून दिलं होतं, लोकांच्या अपेक्षासुद्धा होत्या की आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे. रेल्वेचे प्रकल्प आहे, मोठे प्रकल्प आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यामुळं आम्ही सामूहिकरित्या या 6 खासदारांनी निर्णय घेतला आणि त्यांनी शिंदे साहेबांनीसुद्धा त्यांच्या नेतृत्वात आम्हाला घेण्याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केली आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी. संजय राऊत साहेबांच्या टीका ह्या रोजच होत असतात. त्याच्या बाबतीत मी काही जास्त बोलणार नाही, ते फार मोठे नेते आहेत. परंतु तरीसुद्धा सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षा आहे की शेवटी विकासात्मक कामाच्या बाबतीत निर्णय झाले पाहिजे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय केलं हे तुम्ही सर्व जनतेनं पाहिलेलं आहे. म्हणून निश्चितपणे या ठिकाणी जो झंझावात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचा आहे, हे आज तर जे काही मंडळी आलेली आहे, तुम्ही आता पहा रोजचे लोक प्रवेशासाठी. आता मलाच आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या 3 नगराध्यक्ष आणि त्यांची सर्व सहकारी म्हणजे सर्व नगरसेवक पक्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी आम्हाला वेळ द्या अशा प्रकारच्या भूमिका लोक घेत आहेत. याच्यावरूनच आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या कामामुळं लोक खुश आहेत. आणि शेवटी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, आपले देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आहे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, आपल्या सुमित्राताई आहेत उपमुख्यमंत्री. यांनी सर्वांनी विकासात्मक कामाचं ध्येय धोरण घेतल्यामुळं मोठ्या संख्येनं आता विरोधी पक्ष राहते की नाही राहत अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. हो येणार मोठ्या संख्येने येतील, हे तुम्हाला 7-8 दिवसात समजून येईल. नाही, मी आता तसं नाही सांगू शकणार.
जोपर्यंत पक्षप्रवेश होत नाही तसं सांगणं काही संयुक्तिक राहणार नाही. म्हणून मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक प्रवेश करणार आहेत. ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा पक्षप्रवेश सोहळा लवकरच या 15 दिवसात करणार आहोत. विदर्भात आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये त्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना बोलावलेलं आहे. ते जेव्हा वेळ देतील तेव्हा हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या संख्येनं करू. विदर्भात मोठ्या प्रमाणावर माझी आमदार मंडळी आहे, मोठ्या प्रमाणावर लोकांचे फोन मला चालू आहे. परंतु जोपर्यंत हा पक्षप्रवेश सोहळा होत नाही तेव्हा नाव लीक करणं काही संयुक्तिक होणार नाही. विदर्भातील आमदाराच्या बाबतीत नाही, त्याच्यावर काही जवाबदारी माझ्यावर नहीं. क्रिया की सब जानकारी लेके ही हमने ये निर्णय लिया था और ये निर्णय आना हमारे लिए अपेक्षित ही था और वो निर्णय आया. आखिर हमने सब कायदे तज्ञ लोगों से सब बातचीत करके ही ये निर्णय लिया था और उस मुताबिक निर्णय है. नहीं, अब विपक्ष की भूमिका निभा रहा है. उनको तो ये अलग अलग ढंग से वो वक्तव्य उनका आते जा रहा है, पर हमने सब कायदेशीर प्रक्रिया जानकर ही ये निर्णय लिया है और उसको मान्यता माननीय सभापति महोदय ने दिया है. संजय राउत साहब का स्टेटमेंट आपने देखा है कि वो बार बार निगेटिव स्टेटमेंट उनका आते रहता है. उनके बारे में मैं बोलना उचित नहीं समझता. देखो, ये 8 दिन में ये जो नीचे के जो नगर पालिका के नगर अध्यक्ष है, नगर सेवक है, बहुत सारे लोग हैं, माजी आमदार लोग हैं, ऐसे बहुत सारे लोगों के हमको फ़ोन आ रहे हैं कि उन्होंने भी उनकी इच्छाएं व्यक्त की है कि माननीय शिंदे साहब से हमारी मुलाकात कर दो, हम पक्ष प्रवेश करने के लिए तैयार है. ये 8 दिन में यवतमाल जिले में और वाशिम जिले में बड़े पैमाने ये तो आरोप होने वाले. विरोधी पक्ष लोगों को दूसरा बोलने के लिए जगह नहीं है और ये बोलने वाले हैं. हम हमारा काम करेंगे. हमारे को विकासात्मक काम हमारे ज़िले में हमारे जो भी ये है उसमें अच्छा योगदान दे रहे हैं. माननीय अपने देश के गृह मंत्री अमित शाह जी से भी हमने 2 दिन पहले मुलाकात ली. उन्होंने भी कहा कि तुम्हारा जो भी विकासात्मक काम रहेगा हम निश्चित तौर से उसके लिए पूरा फंड देंगे और वो विकासात्मक काम पूरा करेंगे.